मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक बाब आपल्या आणि संपूर्ण सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेला या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले पीठासीन अधिकारी त्या पीठासीन अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणारा जो प्रस्तावक आहे तो 15 मिनिटं भाषण करेल. त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सन्मान्य सदस्य आहेत ते 10 मिनिटं भाषण करतील. हे रेकॉर्ड आहे, अनुमोदन रेकॉर्ड आहे. मी सभागृहाच्या आपल्या निदर्शनाला देऊ इच्छितो, आपणही आपलं रेकॉर्ड तपासून बघा. 2:16 प्रस्तावकांना आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि शेवटचे वक्ते राम कदम हे 3:28 खाली बसलेले आहेत. 28 मिनिटं आणि 30 सेकंदांनी. माझं गणित कच्चं आहे. ही 25 मिनिटं झाली की किती तास झाले आणि त्याप्रमाणे आपण मला बोलायला द्या. एक दुसरं, आपण मला हमी दिलेली आहात अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार्ह विधान केली त्यावेळेला मी आपल्याला आपला ऑर्डर ऑफ डे, पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. ऑर्डर ऑफ डे ने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता. आपण मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली. त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतली ज्या वेळेला मी भाषण करेन त्यावेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल. यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जावं. आणि तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण खूप महाराष्ट्राचे गुणगान गातो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कौतुक अख्ख्या देशामध्ये होतं म्हणून सांगतो आणि ते सांगण्यासारखंच कौतुक आहे. त्याचे अनेक रेफरन्स आहेत. आपण जितके वेळ सभागृहात, कदाचित एखादी टर्म माझी जास्त असेल पण तितके वेळ तुम्ही सुद्धा आहात. अध्यक्ष महोदय, आपल्यासारखा सिनियर माणूस सभागृहामध्ये जेव्हा चेअरवर बसतो माझ्यासारखा माणूस घसा फोडून सांगतोय की अध्यक्ष महोदय मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला द्या. पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला दिल्यानंतर तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा आपला अधिकार आहे. काय करावं काय विरोधी पक्षानं विरोधी पक्ष संख्येनं कमी आहे. जर आम्ही लोकशाही मानणार असू तर शेवटी संख्येनं कमी की जास्त याचा विचार न करता लोकशाहीचं संवर्धन म्हणून, लोकशाहीची शान म्हणून आणि लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्हाला आमचे विषय मांडायला दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं, वारंवार वाटेल ते आरोप केले. काय करावं काय, मी तुमच्यासमोर डोकं फोडावं? मी सांगत होतो पॉइंट ऑफ ऑर्डर. सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेत, आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील, पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोटं. ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये. हा नियम आहे की नाही? ही प्रथा आहे की नाही? आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही? काय करावं आम्ही काय करायला पाहिजे? अध्यक्ष महोदयांना आता गप्प राहायला सांगा, त्यांना गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय, आता राम कदम साहेब बसा, आपण बसा. भास्करराव जाधव साहेब, मी आपल्याला सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरून काढलं जाईल. नाही अध्यक्ष महोदय ऐका जरा, आपण आता दोघांनी बोलूया, त्यांना जरा गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय बसा कदम साहेब बसा. तुमचं भाषण चालू असताना त्यांना 3दा बसवलं मी. हे काय अध्यक्ष महोदय, तुम्हाला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी 3 वेळा खाली बसवलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय बघतोस तुला आता. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं माझे सर्व नवीन सहकारी आपण बसा ना. तुम्ही बोलत असताना त्यांना 3दा भास्कररावला खाली बसवलं. मी बसतो काय? तुम्ही मला बसवल्यानंतर मी पुन्हा बसले, तुम्ही 3दा बसले.
करा आणि मी कंटिन्यू पुन्हा उठलो नाही. कंटिन्यू करा. एवढे आरोप करतो मी गप्प होतो. अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य नवीन सदस्यांना सुद्धा काही या ठिकाणी विनंती व सूचना करायची आहे. कधी कधी आपण आपल्या नेत्यांना कधी आपण इतकी चापलुशी करतो, इतका त्या ठिकाणी हंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील, पण आपण कळत नकळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो. पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता, पण अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणीही सांगा. आहे तिथे जुनी जाणती म्हणजे सुधीर भाऊ गेले, कदाचित माझ्या बरोबरचे सुधीर भाऊ आहेत, त्याच्या अगोदरचे जयंतराव पाटील, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील आणि अजितदादा, एवढेच आता जुने सदस्य राहिले. त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत, नवीन आहेत. मी आणि सुधीर भाऊ आहेत, बाकी तुम्ही एक आहात. पण तुमच्याबद्दल मला तर वाईट वाटलं मंत्री महोदय. तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात. हे बरोबर नाही मंत्री महोदय, हे बरोबर नाही. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही, पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात. तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब, माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. हे त्यांना काय सांगितलं, माझ्याकडे पाहून हे मगाशी त्यांना काय सांगितलं. त्यांनाही थांबवलं ना मी. काय थांबवलं? त्यांनाही थांबवलं. मी टायमिंग वाचून दाखवलं. बोला, राज्यपालाच्या भाषणावर बोला. बोला बोला. कशाला बोलायचं मग? बोला, तुम्हीच बोला, आम्ही जातो. आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण घोषणावं करतोय, असं होत नाही. अध्यक्ष महोदय, समाज फार डोळस आहे, समाजाचे डोळे उघडे आहेत. काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखाजोखा मांडत असतो, याचं भान ठेवा. अरे सत्ता येतात आणि जातात, आल्या आणि गेल्या. काही सत्ता आल्या आणि काही सत्ता गेल्या. ही पहिली आणि शेवटची नाहीये. याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही. आणि चुकून जर कुणी नाव घेतलं तर तात्काळ तालिकात असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा, घ्यायचं नाही. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका. माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथं निर्माण केलेत ते लोकांना कळतील. असं समजू नका तुम्ही, लोकांना कळतील. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर बोलण्याकरता मी सुरुवात करतो. पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, सन्मान्य सदस्यांच्या लक्षात देखील आली असेल. ज्या वेळेला राज्यपाल महोदयांच्या भाषणाकरता आपण गेलो त्यावेळेला तिथं राष्ट्रगीत झालं आणि राज्यगान झालं. ते राज्यगान अतिशय खणखणीत आवाजात झालं होतं. इथं ज्या वेळेला राष्ट्रगीत आणि राज्यगान सुरू झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रगीत किंवा राज्यगीत हे रणगान असलं पाहिजे, रणगान असलं पाहिजे. गान गाताना, ते राष्ट्रगीत गाताना, राज्यगान गाताना अंगातून असे शहारे राहिले पाहिजेत, अंगामध्ये असे एक प्रकारचा रक्त उसळून आलं पाहिजे. आणि आपण आपलं जे जाऊ द्या, कशाला उगाच एवढं ऐकल्यानंतर पण पुन्हा रामकदम रामकदम करता काय? काय ऐकतात ते? त्यांना ऐकवायचं, त्यांना दुसऱ्याला ऐकवायचं होतं, पण ते काय एवढे तर कमी बुद्धीचे नाहीयेत. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहातलं राष्ट्रीय गीत आणि राज्यगान हे एकदम खणखणीत आवाजात झालं, जोशात झालं. पण त्यानंतर माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा, मी काय आरोप करत नाहीये. परंतु दोन्ही गाणी तुम्ही एकदा एकत्र ऐका, अध्यक्षांना सांगा. मला असं वाटतं की या खालच्या सभागृहातल्या त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा झालेली नाही. जय जय महाराष्ट्र माझा हे जेव्हा गाणं सुरू होतं, भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, गडगडाट झाला पाहिजे. आसमानीच्या म्हणजे आसमानीच्या नव्हे, आसमानीच्या सुलतानीला जवाब देतील जिवा. म्हणजे समोरच्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र असेल, तलवार असेल, तर त्या तलवारीला सामना करण्याची जीभ माझी, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ती गाणी जरा क्रॉस चेक करा आणि जर सुधारणा करावीशी वाटली, तुम्हाला वाटलं दोन्ही सारखे तर माझा काही आग्रह नाही, पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सारखी नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांचं
या ठिकाणी भाषण झालं. हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय? थोडं एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे. काय झालं काल या मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या आणि या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. कालपर्यंत 9 डिसेंबर ती कालची तारीख. आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत. 9 डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले. अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं. मी लांबचे त्या ठिकाणी सांगत नाही पण याच सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरेश धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला मी जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले. ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयीपणे मारला, इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी मागत होता. त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली. ही शुद्ध मराठी शब्द वापरतोय. हे लघवी बिगवीचे फोटो, त्याला मारतानाचे फोटो, त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो, ज्याचं वर्णन सुरेश धस सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते, ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते, ते फोटो काल आले, व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते, जे सुरेश धसना फोटो माहिती होते, ते सरकारकडे फोटो नव्हते काय? ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय? म्हणजे नव्हते तर सुरेश धस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लघवी केली. ती वस्तुस्थिती कशी निघाली? याचा अर्थ या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली, त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला, त्याच्या बायको पांढरं कपाळ घेऊन, त्याची पत्नी, बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती. परंतु सत्ता पिपासू लोकांना सत्ते पुढे कोणाची दयामाया आली नाही. त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही. ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन मला न्याय द्या म्हणून सांगत होती. ते कोणाला कळलं नाही. ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतं? कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही? काय झालं तुमचे? काय म्हणतात राज्यमंत्री? पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला, संवेदनाहीन तुम्ही. मी सांगता हे सगळं चुपचापपणे झालं. कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं, कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं. अरे तुमच्या जीवा वळतात कशा? तुमच्या जीवा वळतात कशा? साहेब, सत्ता येईल नाही जाईल. पुन्हा एकदा मी सांगतो, सत्तेत तुम्ही पण होता, काही वर्ष मी सुद्धा होतो. परंतु इतक्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं? त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही? अध्यक्ष महोदय, जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. दुसरे मंत्री, त्यांना कोर्टानं आता शिक्षा, आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टानं, त्यांच्या शिक्षेला. आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही. पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व काढून टाकलं. 24 तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभासत्व गेल्याबरोबर त्यांचं सभासत्व काढून टाकलं. त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं. कोर्टानं नंतर चपरागिरी हा भाग वेगळा. अहो, न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय नाही, एकाला एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता. काय त्याला अर्थ आहे अध्यक्ष महोदय? कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय? कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना समानता न्याय देता येणार नाही. मंत्री महोदय, मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते, नगरपालिकेचे सांगत होते. मला तुमचं दुःख मला माहिती आहे, तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे, तुम्हाला काय फुकतंय ते मला माहिती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता. त्यातले 2 महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही. उरलेले सगळेच्या सगळे 22 महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला. सगळे नियम, सगळे अध्यादेश, सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या, राज्य सरकारकडून येत नव्हत्या. काय झालं त्या दिवशी? डोनाल्ड ट्रम्प बरोबर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर